संसाराच्या अंगी अवघीच व्यसन
संसाराच्या अवघी संसाराच्या अवघी
विजया विषया विजया
अरे आवाज द्या थोडा विको कमी करायचा सगळे विको कमी करायचा अरे संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आता हे सोहळे झाले त्रिभुवनी विषम धुवणी सांडिले ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखिले तोंड विटाळाचे आता हे सोहळे झाले त्रिभुवनी विषम धुवनी सांडिले तुका म्हणे आम्हा एकांताचा वास तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवो सदा आता हे सोहळे झाले त्रिभुवनी विषम धुवनी सांडिले विठ्ठल विठ्ठल संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आता हे सोहळे झाले त्रिभुवनी विषम धुवणी सांडिले Hey!
बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञान राजा नमो ज्ञान नमो सोपान देवा मुक्ताई परेशा ठाव्य द्या सर्वेशा करहा तटी शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत परमहंस रामचंद्र बाबा परमहंस रामचंद्र बाबा परमहंस रामचंद्र बाबा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या मंगल भवन तब
रामचंद्र भगवान की जय। समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु सखाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्रीराम महाराज की। परमहंस रामचंद्र महाराज की जय। भारत माता की जय। ओ माता की जय। अपने अपने माता पिता की जय। अपने अपने गुरुदेव की जय। जय जय रघुवीर समर्थ। ज्या ज्या वेळेला संतांचा आणि देवाच्या नावाचा गजर होतो तेव्हा असे वर हात करत जा. म्हणजे आपण तूप जाळल्यानंतर काय करतो, घास टाकल्यावर हे पितृदेवता तृप्त असा तृप्त असा. म्हणजे संतांचा आणि देवांचं नाव घेतल्यानंतर वर हात केले तर फायदा होतो. तुम्हाला थोडक्यात सांगतो वर हात करायचा काय फायदा आहे. समजा एका ठिकाणी मुलगी पाहायला गेले, मुलगी पसंत पडली आणि मग पोरावाले पोरीवाल्याले म्हणत आणा कुकाची वाटी, आपू लगन धरू. काय म्हणत ते, आपू लगन धरू. तर पोरीच्या बापानं असे हात केले. कोण, पोरीच्या बापानं वर हात केले. याचा अर्थ काय समजसान, वर हात करणं म्हणजे मला उचलून घ्या. काय अर्थ होतो याचा, मला उचलून घ्या. आणि ज्याचे हात वर आहे तो उचल्याले बी सोयीचा जातो, नाही तर खाली हातावाल्याला कोण वैकते. तसं महाराज संतांच्या दरबारामध्ये किंवा देवाच्या दरबारामध्ये तनु मनु जीवे चरणासी लागावे. कारण आज या ठिकाणी सालाबाद प्रमाणे श्री संत आणि महाराज परमहंस रामचंद्र बाबांचा आणि पुण्यतिथी सोहळा आहे. श्री या ठिकाणी हरिभक्तीपरायण श्री रामचंद्र बाबा संस्थान वझेगाव अध्यक्ष संस्थापक व्यवस्थापक ट्रस्टीच्या माध्यमाने बाबांच्या आणि पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आज सकाळी मात्र बाबांचा अभिषेक झालेला आहे. त्यानंतर बाबांच्या स्तोत्राचा आणि पठण झालेलं आहे. त्यानंतर आणि पहा या ठिकाणी पुण्यतिथी सोहळा फुलं टाकून झालेला आहे. याच प्रमाणे गावातून मात्र बाबांचा आणि महाराज रथयात्रा सोहळा झालेला आहे. त्यानंतर हरिपाठ झालेला आहे. त्यानंतर भोजन झालेलं आहे. भोजनानंतर आता मात्र हरी कीर्तनाला आपण आरंभ करत आहोत. कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. कारण या परम पवित्र पुण्य महानगरी वझेगाव ग्रामस्थ विदर्भ खानदेश मराठवाडा आदी करून कर्नाटक पर्यंत ज्याने संत महात्म्यांनी आपली लीला केलेली आहे अशा आणि परमहंस रामचंद्र बाबांचा भक्त परिवार संस्थान्य आणि अध्यक्ष महोदय व्यवस्थापक यांनी बाबांच्या पुण्यतिथी निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह ज्यामध्ये बाबांचा पुण्यतिथी सोहळा अन्नदान सोहळा आणि आता ज्ञानदान सोहळा इथं जमलेली श्रोता मंडळी त्याचप्रमाणे माझ्या पाठीमाग आजूबाजूला
ज्ञानवंत गुणवंत गायक वादकानी महाराज मंडळी आहे. माझ्या समोर आणि पाठीमाग माझ्यापेक्षा वयाने नात्याने मानाने अधिकाराने ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी आहे. त्याही मध्ये दुग्ध शर्करायोग श्री हरिभक्ती परायण ज्यांच्या अमृत तुल्यवाणी मधून आपण बाबांचं स्तोत्र या ठिकाणी श्रवण केला असे अमोलजी महाराज आहे. पुन्हा अजून प्रशांत महाराज आहे. त्यानंतर महाराज मृदंगाचार्य आहे. त्या ठिकाणी सर्व ज्ञानाने मानाने अधिकाराने ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि सेवेकरता निवडलेला अभंग. त्याचप्रमाणे पारसूडचे आपले विणेकरी बाबा आहेत, भालदार चोपदार. कारण महाराज एक विशेषता आहे. कारण पूर्व जन्माच्या पुण्याईनच या संस्थांच्या आवारामध्ये यायला मिळतं. कारण जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले करुणा केली. ज्यांचा अभंग आहे. कारण ते तुकोबारे वर्णन करतात संत महात्म्यांचं की संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता म्हणजे वर्तमान काळ. आता हे सोहळे झाले त्रिभुवनी आणि विषम ध्वनी सांडिले. विषम काय तर संसार आहे आणि सम काय तर परमार्थ आहे. ज्या बाबांच्या सान्निध्यामध्ये जी मंडळी आली असेल, ज्यांचा अवतारच महाराज रामनवमी या पर्व कालावरती आहे. कारण माध्यानासी दिनकर पळ भरी होय स्थिर, धन्य मीच त्रिभुवनी माझे वंशी चक्रपाणी. बाबांच्या मातोश्री भक्तिमती नामे जयवंत आई. पहा, ज्या आईच्या कुशीमध्ये बाबांचा जन्म झाला, नाथ महाराज भावार्थ रामायणामध्ये वर्णन करतात. ज्या वेळेला रावण हा धारित्री पडतो आणि त्यावेळेला रावण म्हणतो, रामा विजय कोणाचा आहे? रावणाचे उद्गार होते, मी जिवंत आहे तद्लोक तुला माझ्या लंकेत जाऊ देणार नाही. परंतु युद्ध हे गावाच्या बाहेर झालं, राम धारित्री पडला. त्यावेळेला मात्र रावण विचारतो, रामा विजय कोणाचा आहे? त्यावेळेला नाथ बाबा भावार्थ रामायणामध्ये लिहितात की सावधाईके कैकसी धन्य धन्य तुझी कुशी, विभीषणासी प्रसवलीसे सकड कुळासी उद्धरिले. आमच्या या परिवारामध्ये अनंत कोट ब्रह्मांड नायक परमहंस बाबा. कारण महाराज परमहंस बाबा इथपर्यंत म्हणत जा आणि राम हा शब्द अंतकरणात काढत जा. कारण त्यांचं नाव उघड घेणे एवढं आपलं सामर्थ्य नाही. गुरुचं नाव हे उघड घेऊ नये. तर काय करत जा, परमहंस म्हटलं की रामचंद्र बाबा मनात म्हणत जा आणि शियावर रामचंद्र की जय म्हणत जा. विठ्ठल विठ्ठल म्हणून सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. आणि हा संत सोहळा आहे. ज्या ज्या ठिकाणी संतांचा पुण्यतिथी सोहळा होतो तिथं मात्र देव येत असतो. आळंदीला परमात्मा येतात, देहूला परमात्मा येतात,
सावतोबाकडे परमात्मा येतात, पैठणला परमात्मा येतात, मुक्ताईला परमात्मा येतात, आणि आज वजेगावला देखील अनंत कोट ब्रह्मांड नायक आणि महाराज बाबांच्या रूपाने येतो. आणि कारण या सोहळ्यामध्ये देव येत असतात. संतांच्या सोहळ्यामध्ये देव येतात, देवाच्या सोहळ्यामध्ये संत जातात, आणि जीवाचं काम आहे दोन्ही सोहळ्याला हजर राहावं. देव सोहळ्यालाही आपण हजर पाहिजे आणि संत सोहळ्यालाही आपण हजर पाहिजे. म्हणून इथून विदर्भ, खानदेश, मराठवाडा, कर्नाटक पर्यंत ज्या बाबांनी लीला केलेल्या आहे ते भक्तगण मात्र जशा नद्या समुद्राला जातात, आशा मात्र प्रत्येक तालुक्यामधून, जिल्ह्यामधून, गावामधून भक्तिरूपी गंगा या ठिकाणी येतात. आल्यानंतर याच ठिकाणी भगवान आणि कृष्ण परमात्म्याच्या लीलेमधून, प्रभू रामचंद्रांच्या लीलेमधून, बाबाजींच्या आणि लीलेमधून ज्यांनी संत काय करतात, लीला करतात. त्या लीला करत असताना कोणी या त्यांनी आव्हान केलं, या रे या रे लहान थोर या रे या रे लहान थोर, याती भलत्या नारी नर, करावा विचार
न लगे चिंता, तुमचं फक्त काम आहे घरी अंग धुवा आणि डायरेक्ट या मंडपात चालले या. तुम्ही याच्या अगोदर पट्ट्या टाकेल्या, तुम्हाला भूक लागायच्या अगोदर स्वयंपाक सुरू आहे. तुम्हा आम्हाला प्रपंचातून बाहेर काढण्याकरता संत लीला करता आणि एवढ्या करता त्यांचा अवतार असतो. बाबा गेले असं समजू नका, ते इथंच आहे. तुम्हाला सोप्या सोपं वर्म विचारतो. समजा बाया जर शेतात निंद्याले सांगल्या तर बायाच्या मागे उभं राहिल्यावर काम होते की आपण घरी राहिल्यावर काम होते? बाया शेतात निंद्याला सांगल्यावर काय करणं पडते? मालकाले त्या बाया मागे उभं राहणं पडते, ता काम होते. असंच बरोबर आहे की नाही? आपण शेतात बाया सांगल्या, याचा विको एकदम कमी करा. कारण शेतामध्ये जर बाया सांगल्या तर त्यांच्या माग उभं राहावं लागते, हा काम होते. हा आपला अनुभव आहे. मग इथं जर बाबा नाही असं जर तुम्ही म्हणत असले तर मला सांगा, पंगत वेळेवर बसते की उशिरा बसते? पंगत वेळेवर बसते. म्हणजे बिना मालकाने हे कार्यक्रम सुरू आहे काय? उलट जिथं जिथं तुमची दृष्टी जाईल तिथं तिथं तुम्हाला बाबा दिसले पाहिजे. परमार्थाची पहिली पायरी अशी आहे की पाया लागताना पाय कोणाचेही पाया लागताना पाय कोणाचे? आईचे, वडिलाचे, गुरुचे, देवाचे. पाया लागताना पाय कोणाचे? पण ज्याच्या तुम्ही पाया लागले त्याच्या चेहरा पाहायला गेले तर तुम्हाला तरी बाबाचाच चेहरा दिसला पाहिजे. असं ज्या दिवशी तुमच्या हातून होईल त्या दिवशी आपण परमार्थाच्या अंगणवाडीत गेलो असं समजा. कारण जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही. बाबाने निष्कर्माचा सिद्धांत जनक राजाप्रमाणे, कारण आजपर्यंत जे परमहंस योग्यतेला प्राप्त होतात ते निष्कर्माचा सिद्धांत सांगतात. गीतेमध्ये भगवान जनक राजाचं नाव घेतात. कलियुगामध्ये सावताबाबाचं नाव घेतल्या जाते आणि बाबांचं नाव. कारण तुमची आपली फजिती त्यांनी पाहिली आणि आपल्याला त्याच्यातून बाहेर काढण्याकरता काय केलं? लीला केली. मी तुम्हाला सोपं सोपं विचारतो. आपल्याला सर्वांना महाभारत माहीत आहे. मग महाभारतामध्ये अभिमन्यूला आत जाता आलं पण बाहेर येता आलं काय? अभिमन्यू नावाचा जो अर्जुनाचा मुलगा, म्हणजे अभिमन्यूला आत जाता आलं पण बाहेर येता आलं काय? नाही. मग अभिमन्यूची पत्नी कोण? उत्तरा. मग अभिमन्यू कोण? समजा अभिमन्यूला आत जाता आलं बाहेर येता आलं नाही असं आपण महाभारतात ऐकतो. ती कथा अभिमन्यूची नाही, ती आपलीच आहे. अभिमन्यू म्हणजे मन आहे. अभिमन्यू म्हणजे मन आहे. माणसं तर निघून येतात इकडे, पण मन कोणाचं घरात अटकते, कोणाचं बैलात अटकते, कोणाचं मन कुठे अटकते, तर त्या सगळ्या ठिकाणी ब्रह्म आहे. याच्याकरता बाबांनी बैलगाडीमध्ये बसले की याच्यातही तोच आहे. सर्वांमध्ये तो परमात्मा आहे हे दाखवण्याकरता त्यांनी लीला केली. कारण आपलं अभिमन्यू आपणच आहे. कारण आपल्याला आत जाता येते पण बाहेर निघता येत नाही. सोपं सोपं सांगतो तुम्हाला. समजा ज्या दिवशी तुम्हाला या जगाचं ज्ञान झालं, नफा तोटा, मान अपमान, फायदा नुकसान हे ज्या दिवशी समजलं, त्या दिवसापासून तर आजच्या तारखेलोक इतके वाजून इतके मिनिटालोक जो संसार तुम्ही न केला त्याच्यात तुम्हाला आनंद वाटला का दुःख वाटलं? जो संसार करत करत आता कोणाचं वय 60चं आहे, कोणाचं 65चं आहे, कोणाचं 85चं आहे, कोणाचं 40चं आहे, तर हा संसार करत 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 आपण आजच्या तारखेच्या इतके वाजून इतके मिनिटा लोक आलो, तर त्या संसारात तुम्हाला सुख वाटलं का दुःख वाटलं? काय अनुभव आहे? मनासारखं झालं का कधी? म्हणजे काय आहे त्याच्यात? दुःख.
मग आता तो संसार पुढे शिल्लक आहे, तुमचं वय 65चं झालं, संसार पुढे शिल्लक आहे, त्याला तुम्ही पुढे नेऊ शकता काय? नाही. बरं मग आता तुम्ही मागे तरी येऊ शकता काय? पोराईले नाताईले असं सांगू शकता काय, वायरीले पोराले, केव्हा तुमचं तुम्ही सांभाळा, हा पट्ट्या कुकडीही चालला, असं करता येते काय? म्हणजे तुम्हाला मागे येता येते काय? नाही. बरं पुढे संसार नेऊ शकता काय? नाही. मग ज्या संसारामध्ये 1,83,90,999 जन्म आपण घेतले, त्या संसाराला जन्म आणि मरण असं म्हणतात. जन्म आणि मरणाला संसार म्हणतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जे संत, कारण देव दोनच लोकांना भेटतो, एक तर 100% संत पाहिजे, नाही तर 100% दैत्य पाहिजे. कारण देव दोन लोकांना भेटतो, ज्ञानोबा, तुकोबा, नाथबाबा, सखाराम बाबा, गजानन बाबा, ज्यांच्या दरबारात आहे आपण तेच, आणि बाबा या संतांना देव भेटतो. मग आपण तेवढे संत आहे काय? नाही. बरं मग आपण दैत्य इतके वाईट आहे काय? रावणासारखे वाईट आहे का? नाही. मग त्यांना देव भेटतो, नाही तर संतांना भेटतो. आपण आहे म्हणले, कारण पहिल्या पदामध्ये वर्णन आलं, वसुदेव सुतम देवम, सत्वगुण संत, कौशचानूरमर्दनम तमगुण म्हणजे दैत्य. म्हणजे सत्वगुणी माणसाला देव भेटतो, नाही तर तमगुणी माणसाला देव भेटतो. पण आपण सत्वगुणात बसत नाही, आपण तमगुणात बसत नाही, आपण म्हणजे रजगुण आहे. आणि रजगुणी जीवानी काय करावं, तर जाणतेने गुरु भजिजे, सर्व सुखासी पात्र होईजे. मग या करता जे रजगुणी लोक आहेत, त्यांना मात्र शुद्धीवर आणण्याकरता बाबांनी या ओझे गावामध्ये अवतार धारण केला. आणि एकट्या ओझे गावचंच दुःख नाही, पण गावाचं नाव काय? ओझे गाव. जन्म इथंच, कार्य इथंच, संस्था इथंच, पण एकाच गावाचं कल्याण नाही केलं. बाबांनी ओझे गावामध्ये येऊन विदर्भ, खानदेश, मराठवाडा आदी करून जिथपर्यंत बाबा गेले, तिथपर्यंत त्या सर्व जीवांचं ओझं नाहीसं केलं. ते म्हणतात संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, पण काय झालं? आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आम्ही या
अवघीच व्यसन. व्यसन म्हणजे नाथ आहे. कितीही ताकदबाज बैल असू द्या, त्याला व्यसन घातलं की तो माणसाच्या ताब्यात येतो. कारण संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. मग व्यसन किती आहे? 6 आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. 5 विषय आहे. विषय विषयाचा पडिपाडू गो. राधे राधे ओ राधे राधे ओ राधे राधे हो राधे राधे. आता राधे या शब्दाले उलट करा, काय होते? राधा. याचं उलट काय होईल? धारा. जो सतत बहती है उसे धारा कहते हैं. मग त्या तर बाबा म्हणतात की या संसारामध्ये जन्म आणि मरण आहे. हे माझं पण मी टाळलं आणि समाजाचं टाळलं. मी काय केलं? आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. मग कीर्तन कोणतं केलं? राधे 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 राधे. राहा दे. हे प्यारे मोहन, आपकी राह मुझे दो. राहा दे. राधे राधे. हे राधे राधे कीर्तन केलं. मग तुम्ही म्हणसान त्याचा फायदा काय झाला बुवा? राधे राधे भजन कर्यानं फायदा काय झाला? विठ्ठल विठ्ठल भजन कर्यानं फायदा काय झाला? गजानन गजानन म्हणण्यानं काय फायदा झाला? सकाराम सकाराम म्हणण्यानं काय फायदा झाला? मग त्याचा काय फायदा झाला हे जर पाहायला गेले तर ज्यांनी हे भजन केलं त्यांचं मात्र आणि मानसीकरण निघून गेलं. जे देवाचं भजन करतात त्यांचं मानसीकरण चाललं जाते. त्यांचं मानसीकरण गेलं की त्यांचं दैवीकरण होते. ज्ञानोबा माणूस होते, तुकोबा माणूस होते, सकाराम बाबा माणूस होते, गजानन बाबा माणूस होते, बाबा माणूस होते. पण झालं काय? राधे 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 भजन केलं. त्या भजनाचा परिणाम असा झाला की त्यांचं मानसीकरण निघून गेलं. मग मानसीकरण निघून गेलं की माणसाचं दैवीकरण होते. आणि ज्याचं दैवीकरण झालं तो म्हणत नाही माझं मंदिर बांधा. समाज त्यांचं मंदिर बांधतो. हे भजन करण्याचं फल आहे की समाज मंदिर बांधतो. मग का हो, त्याचा फायदा काय झाला? तर ज्यांनी ज्यांनी हे भजन केलं त्यांच्या पायातल्या वाहना सोन्याच्या आणि चांदीच्या झाल्या. आलं का तुमच्या ध्यानात? ज्यांनी भजन केलं त्यांचं मंदिर तर झालंच, पण त्यांच्या पायातल्या पादुका सोना आणि चांदीच्या झाल्या. आता तुम्ही सांगा, त्यांच्या वाहना जर सोनं आणि चांदी झाल्या तर शरीराचं काय झालं हे सांगता येईल काय? सकाराम महाराज.
कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय. पहा, म्हणजे ज्यांनी ज्यांनी हे भजन केलं त्यांच्या पायाच्या पादुका सोनं आणि चांदीच्या झाल्या, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. पण त्या सोनं आणि चांदीच्या पादुका त्यांना कबूल नाही, उलट त्यांनी काय केलं, त्याच्यावर पाय देऊन पुढे गेले. कारण या भजनात तो आनंद आहे. तुकोबाराय म्हणतात, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. पहा, आता तुमचं आपलं भाग्य कसं आहे की संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आणि आम्ही कीर्तन करत असताना, परमार्थ करत असताना बाबाजी सारख्यांनी यावं, हे आमच्या जीवनामधला आदर्श आनंद आहे. आता आता ज्यांचं आगमन झालं या ठिकाणी त्यांच्याही हृदयस्थ आत्म्याला कोटी कोटी प्रणाम. तुकोबाराय म्हणतात, आम्ही या म्हणजे संसाराच्या अंगी योगीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोहळे झाले त्रिभुवनी. आणि विषम काय तर संसार आहे. संसार करावा लागत नाही, तो होतो, पण परमार्थ करावा लागतो. वा, तुमच्या डोळ्याची पापणं तुम्हाला ध्यान ठेवणं पडते काय की आपले पापणं हलवायलाच नाही गड्या, आता 2 घंटे झाले याद नाही, तर हे एकखट्ट्या हलून असं झालं का कधी? नाही नाही, डोळ्याची पापणं हलणार हा संसार आहे, पण मंदिरात येऊन बाबांचं दर्शन घेणं हा परमार्थ आहे. मग त्याकरता असं भजन करत 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 बाबांनी तळागळातल्या लोकांना, जे सामान्य शेतकरी होते त्यांच्या गाड्यावर बसून त्यांना कळवलं, जे ज्ञानी असतील त्यांना उपदेश केला, जे निराभोळे असतील त्यांना दर्शनानं त्यांनी आनंद दिला, आणि जे जाणते होते त्यांनी महाराज त्यांच्याकडून भक्ती ग्रहण केली. त्या भक्ती प्रेम सुख नेनवे आनिका, पंडित वाचका ज्ञानी असी. कारण तुकोबाराय म्हणतात की या ठिकाणी आता हे सोहळे झाले त्रिभुवन, विषम धुवनी सांडिले. म्हणजे आता जन्मही नाही आणि मरणही नाही. कारण संसारा म्हटल्यानंतर जन्म आणि मरण आहे. मग आता अशी साधना ज्यांनी केली त्यांच्या जीवनात काय परिणाम होतो, अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये ब्रह्मपुरी वाचा
वास करणे अखंड न देखी जे तोंड विटाळाचे कारण त्या भजनामध्ये आणि पा कीर्तनामध्ये कीर्तनाचनी नटनाचे नासिले व्यवसाय पापाचे ते पापच नाही असे केले कारण कीर्तन शब्दाचा अर्थ चिंतन आहे कारण संत महात्मे चिंतन करतात जिथं संत बसतात तिथं तीर्थक्षेत्र निर्माण होते कारण आपण जो संसार करत करत आलो त्या संसारामध्ये आता आपल्याला संसार शिल्लक आहे तो पुढे नेता येत नाही आणि आपल्याला आता तो सोडून मी कुठे चाललो असंही म्हणता येत नाही कारण लहान लहान मुलं असतात नातू असतात मग आता तो संसार करता करता जीवनाची पूर्वमीमांसा म्हणजे 50 वर्ष मग 50 वर्ष तुम्ही त्या संसाराला पूर्ण करा मग 51 मध्ये विचार करा 16 त्याले नाही 51 मध्ये जमलं 61 मध्ये 16 या इकडे आणि नाहीतरी फाटकी नोट कुठे चालते फाटकी नोट कुठे टाकता लोक भागवता तिकडे चालले नाही म्हणजे इकडे आहे तेच येतात कारण त्या ठिकाणी परीक्षिती राजाला जसं मरण कळलं परीक्षिती हा कोणाचा मुलगा उत्तरेचा मग उत्तर अवस्था म्हणजे पूर्वमीमांसेनंतर उत्तर मीमांसा येते 50च्या पुढे मग 50च्या पुढे जमलं तर 51व्या वर्षी 16 नाही जमलं 61 मध्ये संसार 16 या नाही जमलं 71 मध्ये नाही जमलं 81 मध्ये नाही जमलं 89 मध्ये सोडा त्याचा नाद आणि तुम्ही ना त्याचा नाद सोडलाच नाही तर घरचे तुमचा नाद आजच सोड्यावर येईल आहे ते म्हणता हे तिकडेच गेले तर चालते यायचं घरी काही आता हे कामाच्या लायकीचे नाही म्हणून काय करा तर ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखीजे तोंड विटाळाचे म्हणजे संसार म्हटल्यानंतर पुनरुपी जननम पुनरुपी मरणम जननी जठरे शयनम पुन्हा 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 जन्माला येता येता जीवाला क्षीण आला मग आता मनुष्य देह दुर्लभो मनुष्य देह देही नाम क्षणभंगुरा तथापि दुर्लभम म्हणे वैकुंठ प्रिय दर्शनम अर्जुना या शरीराची या गावा जी आले गा पांडवा कारण या ठिकाणी जीव नावाचा पाहुणा आलेला आहे कारण या जगात असं राहा बाबांनी शिकवलं कसं राहा समजा पाहुण्यासारखं राहा घरादारात कसं राहा पाहुण्यासारखं पाहुणा गेला की काय करतो पहिल्या दिवशी राहतो दुसऱ्या दिवशी मुक्काम करतो आणि 2.5व्या दिवशी आपल्या घराचा रस्ता धरतो तर माणसानं घरात बी गावात बी कसं राहा पाहुण्यासारखे राहा आता तुम्हाला विचारलं कधी हे गाव कोणाचं आहे तुम्ही म्हणसान आमचं आहे पण हे गाव तुमचं नाही तुमच्या अगोदर आलते ते गेले आता तुम्ही आले तुम्ही गेल्यावर दुसरे येतील मग जे येवजाव करता ते पाहुणे असता की त्या गावचे असता मग पाहुणे सारखे राहा घरातच राहा पण घर आपल्यात ठेवू नका
असावे संसारी कैसे. बाबांचं चरित्र डोळ्यापुढे आणा, फक्त तितकं ध्यान ठेवा. त्याच्याकडे पाहिलं की ऐसे असावे संसारी कसे, तर बाबा सांग. म्हणजे आपण पाहुणे हे समजा. पाहुण्याचा नेम आहे, अडीचव्या दिवशी घरी जावा. एक माणूस गेला आणि एका गावात महिनाभर राहिला. ते बाई मालकाले म्हणे हा पाहुणा घरी जायचं नाव घेत नाही, किती स्वयंपाक करू. तर तो म्हणे आज असं कर, बेसन भाकर कर, बिना काचाचा कंदील लाव. तू वाळ्याला आली की हवा आली पाहिजे, हवा आली की कंदील इजला पाहिजे, कंदील इजला की मी तुले मारायला येईल, मी मारायला आलो की हातावर टाळी घेजो, आणि मग पाहुणा आवऱ्याला आला की त्याचा हात मा हाती देजो, आणि मग तो आहे आणि मी आहे. राहता का त्या घरात तदलो. ते त्या पाहुण्याची गोष्ट नाही, आपलीच गोष्ट आहे. कारण महाराज घर सोडा धीरे धीरे, संसार सोडा. जैन जैन घर गाव आणि संसार सोडला, त्यांच्या पायाच्या वाहनाच सोनं आणि चांदीच्या होतात आणि त्याच्यावरही पाय देऊन ते पुढे जातात. जैन जैन गावन घर सोडलं. आभायाच्या खाली कोणीही गावात जा तुम्ही, एवढ्या मोठ्या आभायात कोणीही गावाले जा, त्या गावात गेले की त्या गावच्या मूळ लोकांची परिस्थिती पहा, आणि त्या गावात जे राहायला पाहुणे येल असतील कोण्या गावचे, दोन पिढ्या एक पिढ्या त्याचे बजेट पहा, सुधरेल कोण असते. जैन घर गाव सोडलं तेच. बाबांनी हे उघडं त्यांनी आपल्याला मुखानं सांगलं नाही, पण लीला केली, आणि त्या लीलेमधून त्यांनीही गावाचा त्याग करून, आणि या क्षेत्रातल्या माणसाला मला 5 गुंठे जागा द्या, कशा करता, एकट्या करता. या रे लहान थोर, याती भलत्या नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणासी. म्हणून संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोहळे झाले त्रिभुवनी, विषम दोनी सांडिले, ब्रह्मपुरी वास करणे अखंड. फक्त इथं थोडा चक्कर आहे. आपण अखंड हरिनाम सप्ताह म्हणतो. काय म्हणतो आपण? अखंड. आणि बशा वाजला की इना कोणी बी घ्या, नाही तर खाली ठेवून द्यायची तयारी आहे, म्हणून अखंड होत नाही. त्यांनी अखंड ते चिंतन केलं. राधे 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 राधे. रात्र असो दिवस असो, झोपेत असो का जागी असो, ते म्हणतात मी एकच कार्य केलं, ब्रह्मपुरी वास करणे अखंड, न देखी जे तोंड विटाळाचे. आणि हे ज्या लीला करून जेवढे भक्त त्यांच्याकडे आले त्यांना त्यांनी अनुभूती दिली. जर बाई पाया लागली तर ते पोत तोडत होते, तिला सांगत होते या सोन्याच्या नादी लागू नको, आणि तिचं मन जर दुखेल, जर तिला घाटा येईल तर तिचे मनी जसेचे तसे भेटत होते, एकही मनी हरपत नव्हता. म्हणजे ते दाखवून दिलं त्यांच्या लीलेतून की या सोन्यानं तुला मोक्ष मिळणार नाही, पण तू तुझं चरण संतांच्या पायावरती ठेव. अशी लीला करत 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 समाजात राहिले. काही गावला जाऊन त्या गावाला उपदेश केला, त्या गावाला लीला केली, आपल्या गावाला लीला केली. विदर्भ, मराठवाडा, खानदेश या भागामध्ये बाबा फिरले. परमहंस भूमिका. कारण शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी, हरीशी जाणोनी हरी झाले. त्याच आणि परंपरेमध्ये ज्यांच्या दरबारात आपण आहोत त्या बाबांनी आजच्या दिवशी काय केलं तर तुकोबर आहे आपल्या शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे तुका ब्रह्म शिव
आता येतो रे जानकी बुवा, आता येतो रे तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. कोरोनाच्या आधी किंबहुना कोरोना बाबांनी सांगितलं की संसाराच्या अंगी जी वेसना आहे ती या कीर्तनानं शुद्ध झालो. तुम्ही पण शुद्ध व्हा, ब्रह्मपुरी वास करा, अखंड चिंतन करा. आणि आता मला त्यांनी स्वतःच त्या ठिकाणी जागा दाखवली म्हणतात. आम्ही आल्या आल्या बाबांच्या मुखातून ऐकलं धाकटे बंधू त्यांचे की बाबांनी ही जागा दाखवली. बाबा म्हणले आता आमचं कार्य झालं. ते म्हणले आम्ही विचारलं बाबा आमचं कसं, तर ते म्हणत तुम्ही फक्त या ठिकाणी कार्य करत राहा. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुकोबाच्या अभंगाप्रमाणे तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. फक्त ते मंदिरात नाही, तुमच्या माझ्या सर्वांच्या हृदयामध्ये ते आहे. तुम्ही इथं कोणतंही कार्य करताना मनात फक्त एवढं ठेवत जा की आपल्या पाठीमाग बाबा आहे, आपल्या पाठीमाग बाबा आहे. कुठलंही कार्य करा, कारण बाबांनी सांगितलं आता मी एकांतामध्ये बसतो आणि तुम्ही जे भजन, तुम्ही जे सत्कर्म, तुम्ही जे जे काही चांगलं कराल तो ब्रह्मरस मी मात्र तिथं बसल्या बसल्या सेवन करतो. कारण ब्रह्मरस घे काढा जेणे पिडा वारेल. ते म्हणतात आम्ही एका ठिकाणी बसलो. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवो सदा. मग आता आपण काय करा, आपल्याला 5 ज्ञान इंद्रिय आहे, 5 कर्म इंद्रिय आहे. मग या प्रत्येक इंद्रियाचा दागिना ठरलेला आहे. कानाचा दागिना सोन्याची बीगबाही नाही, कानाचा दागिना करणफूल नाही, कानाचा दागिना सोन्याची साखळी नाही, कानाचा दागिना शब्द आहे. डोळ्याचा दागिना गुरुचरण आहे किंवा देवचरण आहे. पहा, हाताचा दागिना सत्कर्म आहे. आता बाबा एकांतात बसलेले आहे. आपो असं काही ब्रह्मकर्म करा, कारण देवानी तेवढ्याच करता दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोला या वचन, तेने तू जोडशी नारायण, नासे जीवपण आणि भवरोग. म्हणजे त्या नामचिंतनानं, त्या कीर्तनानं काय होईल तर जीवपद जाईल आणि तुम्हालाही शिवपद प्राप्त होईल. मग ते शिवपद प्राप्त होण्याकरता बाबा म्हणतात आम्ही त्या कीर्तने सिद्ध झालो. आता हे सोहळे झाले त्रिभुवन, विषम ध्वनी सांडिले. म्हणून प्रत्येक इंद्रियाच्या द्वारे त्यांचं गुणगान, डोळ्यांनी त्यांचं रूप पाहावं, कानाने त्यांनी दिलेलं जे त्यांचं भजन होतं ते म्हणावं, हातानं सत्कर्म करावं. कारण कंठाची शोभा, मीराबाई आपल्या भजनामध्ये सांगतात प्रत्येक इंद्रियानं भजन करावं. कारण तेवढ्याच करता भगवान म्हणता निजास्ता लागी म्याच केली मनुष्य यवनी. मग या करता काय करा तर प्रत्येक इंद्रियानं भजन करा. त्या भजनातून काय होईल, जो रस मिळेल ब्रह्मरस, तो बाबा म्हणता मीही सेवन करतो
आणि तुम्हीही करा. कारण तो ब्रह्मरस त्यांनी मुखाने वाटला, लीलेनं वाटला. अजून पुढे त्यांच्या अनेक लीला होतील. इथं काय होईल हे फक्त त्यांची जी इच्छा असेल ते होईल. कारण इथं काय काय होईल. इथं महाराज नुसतं आतमध्ये घुसले म्हणजे आपली जबाबदारी बाबाकडे जात असते. कुठल्याही तीर्थक्षेत्रावर जा, त्या संत महात्म्याकडे आपण गेलो की फक्त तिथं जाताना तनु मनु जीवे चरणासी लागावे. यथा योग्य सेवा करावी. ज्याच्याकडून जी सेवा झाली ती करा. कोणी आर्थिक सेवा करा, कोणी मानसिक करा, कोणी शारीरिक करा, कोणी अन्नदान करा, कोणी वस्त्रदान करा, कोणी ज्ञानदान करा, कोणी श्रमदान करा. बाबा म्हणतात तुम्ही जेवढी जेवढी सेवा ज्याला ज्याला जी येत असेल ती सेवा करा. एकांतामध्ये त्या ब्रह्मरसाचं पारणं तुम्हालाही मिळणार आहे. म्हणून ज्यांच्या सान्निध्यामध्ये तुम्ही आपण आलो, संत काय करतात तर संत महात्मे त्या तिथेला पुण्यवान बनवतात. पहा, कारण 4 प्रकारे जगाचा नाश आहे. एक आहे स्वभावता नाश, ज्या अर्थी जन्म आहे त्या अर्थी मृत्यू आहे. एक आहे आश्रय नाश, म्हणजे भीतीवरचं चित्र तद्लोकच आहे. भीत उभी आहे तद्लोक. भीत पडली की चित्र गायब होते. असा उभा माणूस आडवा झाला की भीत पडते, आणि भीत पडली की त्या तिथीले पडली तीत म्हणता, मग ती तीत पडली. पहा, हा दुसरा. तिसरा आहे स्पर्शनाश आणि चौथा आहे स्वरूपानं नाश. पण इथं नाश नाही, नाश हा तुमचा आपला होत असतो आणि तो संतांना पाहवत नाही. म्हणून ते एका ठिकाणी बसतात आणि तुमच्या आमच्या मोक्षाचं साधन मोकळं करून देतात. असं बाबा आता एकांतात बसलेले आहे. तुम्ही आपण जे भजन करू तो आनंद, तेच आनंद सगळ्या जीवाला मिळावा आणि तो आपण मिळवू, हीच बाबांच्या चरणी प्रार्थना करून आता आपलं परम भाग्य आहे. गुरुमाऊली आपल्या समोर आहेत. कारण त्यांनाही या ठिकाणी त्यांच्याही हृदयस्थ आत्म्याला आज उद्याच्या दिवशी ज्यांच्या मुखातून तुम्हाला काला मिळणार आहे अशी आमच्या आणि गुरुमाऊली या ठिकाणी आहेत. बाबा आहेत. काला करती संतजन सवे त्यांच्या नारायण. भाग्याचा तो पावे येथे वाटी आपुल्या निज हस्ते. कारण या संत महात्म्यांनी, ज्ञानोबारायांनी, मुक्ताईनी, सकाराम बाबा, श्रीराम बाबा, गजानन बाबांनी या ठिकाणी महाराज या ठिकाणी जो काला केला, तोच काला उदयिक आपल्याला मिळणार आहे. म्हणून तुका म्हणे पापे जाती संतांची आज पे निवृत्ती संत स्वरूपाय नमः. श्री रामचंद्राय
श्री कमल भाई की जय सखाराम महाराज की जय नमः श्री राम महाराज परमहंस श्री रामचंद्र महाराज की जय।